हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड ऑडिटिंगचे 25 MCQs बघणार आहे रिव्हिजन बेस. ठीक आहे, जे तुम्हाला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी कामात येणार आहे. तर याच्या पहिले पण आपण 27 व्हिडिओज बनवलेले आहे रिव्हिजन बेसमध्ये. ठीक आहे, ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, आता एक्झाम्स लवकरात लवकर आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जसं रिव्हिजन वाईज प्रॅक्टिस करायची आहे तसं आपण करू शकतो. जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याची प्राईस आहे 200 रुपीज. याच्यामध्ये सर्व 3000+ MCQ रिव्हिजन बेस क्वेश्चन्स दिलेले आहे. ते पण तुम्ही परचेस करून पूर्ण क्वेश्चन्स रीड करून पेपरला एक्झाम्स देऊ शकता. ठीक आहे, तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण कॉर्पोरेट अकाउंटंट ऑडिटिंगचे क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे पार्ट 1 ऑफ शेड्यूल 3 टू द कंपनी ॲक्ट 2003 गिव्स द. बघा, कंपनी कायदा 2013च्या अनुसूचित 3च्या भाग 1 मध्ये डॅश दिली आहे. तर आन्सर आहे थर्ड, फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट, ताळेबंदाचा नमुना. नेक्स्ट, सेकंड, फॉर कंपनीज कवर्ड अंडर सेक्शन 135 ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 विच ऑफ द फॉलोइंग मस्ट बी डिस्क्लोज रिगार्डिंग CSR ॲक्टिव्हिटी. कंपनी कायदा 2013च्या कलम 135 अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांनी CSR उपक्रमाबद्दल काय उघड करणे आवश्यक आहे. तर बघा, कंपोजिशन ऑफ CSR कमिटी, सेकंड, डिटेल ऑफ CSR एक्सपेंडिचर, CSR पॉलिसी. आन्सर येईल वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रायटेरिया टू क्लासिफाय अ लायबिलिटी ॲज अ करंट लायबिलिटी. खालीलपैकी कोणते निकष चालू देयता म्हणून ओळखण्यासाठी योग्य नाही. आन्सर आहे थर्ड, इट हेल्प प्रायमरी नॉट फॉर पर्पज ऑफ बिंग ट्रेडेड, व्यवहाराच्या उद्देशाने ठेवलेले नाही. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट आर द मेजर टाईप ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्ड बाय एंटिटीज. घटकाद्वारे तयार केली जाणारी प्रमुख आर्थिक विवरणपत्रे कोणती आहेत. आन्सर आहे फर्स्ट, स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स ऑर इन्कम स्टेटमेंट, आर्थिक कामगिरी विवरण किंवा उत्पन्न पत्रक. नेक्स्ट, फिफ्थ, इफ द टर्नओव्हर ऑफ कंपनी इज लेस दॅन 10 crore, द फिगर इन द फायनान्शियल स्टेटमेंट शाल बी राउंडेड ऑफ द नियरेस्ट. बघा, जर एखाद्या कंपनीची उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी असेल तर आर्थिक विवरणातील आकडे कशापर्यंत राऊंड ऑफ केले जातात. तर बघा, 100, 1000, लाख और मिलियन डेसिमल द्यावर, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. नेक्स्ट, 6, अंडर विच हेडिंग डज डेफर्ड टॅक्स लायबिलिटी अपेअर इन द बॅलन्स शीट. ताळेबंदात डेफर्ड टॅक्स लायबिलिटी कोणत्या मथळ्याखाली दाखवली जाते. तर आन्सर आहे थर्ड, नॉन करंट लायबिलिटी, गैर चालू देयते. नेक्स्ट, 7, अँड असेट शॅल बी क्लासिफाईड ॲज करंट इफ, एक मालमत्तेचा चालू मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात येईल जर. तर आन्सर आहे सेकंड, इट इज हेल्ड प्रिलिमिनरी फॉर पर्पज ऑफ बिंग ट्रेडेड, ती मुख्यतः व्यापारासाठी ठेवली जाते. नेक्स्ट, 8, अ लायबिलिटी शॅल बी क्लासिफाईड ॲज अ करंट वेन इट सॅटिस्फाईड, देयता खालीलपैकी कोणतेही निकष पूर्ण करत असल्यास ती चालू देयता समजली जाते. तर आन्सर आहे इट इज एक्सेप्टेड सेटल बाय द कंपनी ऑफ नॉर्मल, इट इज ड्यू टू सेटल विदिन द 12 months अँड देर इज अ नो अनकंडिशनल राईट टू डिफेक्ट सेटल बियॉन्ड द 12 months. तर आन्सर आहे एनी वन ऑफ द अबव. ठीक आहे, कोणते पण असू शकते. नेक्स्ट, 9th, which of the following appear under the heading reserve and surplus in the balance sheet. ताळेबंदात राखीव व अधिशेष या मथळ्याखाली खालीलपैकी काय दाखवले जाते. आन्सर आहे थर्ड, शेअर्स, ऑप्शन्स, आउटस्टँडिंग अकाउंट, शेअर, पर्याय, प्रलंबित खाते. नेक्स्ट, 10th, इन द बॅलन्स शीट बँक ओव्हरड्राफ्ट इज शोन अंडर द हेडिंग. ताळेबंदात बँक ओव्हरड्राफ्ट खालीलपैकी कोणत्या ब्लॉक्समध्ये मीन्स कॉलम्समध्ये दाखवला जातो. तो आन्सर आहे थर्ड, शॉर्ट टर्म बॉरोइंग, अल्पकालीन कर्ज. ठीक आहे, तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी सेपरेट आहे. ज्यांना मराठीमध्ये हवी असेल ते मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हवे असेल इंग्लिशमध्ये. मॉक टेस्ट जर प्रॅक्टिस केली तर टाईम मॅनेजमेंट होईल आणि पूर्ण क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण सॉल्व केलेले आहेत. मीन्स क्वेश्चन्स पण आहेत आणि कंप्लीट सोल्युशन्स पण आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप करून तिथनं PDF तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राईस आहे 150 रुपीज ओनली. ठीक आहे. बघा, 11th नंबरचा क्वेश्चन आहे, इन द बॅलन्स शीट कॉल इन अरियर्स विल बी शोन ऑन. ताळेबंदात थकीत शेअर हप्ता खालीलपैकी कुठे दाखवला जातो. आन्सर आहे लायबिलिटी साईड, देयता बाजू.
नेक्स्ट 12th, Futura Limited has security premium 80 lakh, capital reserve 60 lakh, general reserve 90 lakh and accumulated loss 2 lakh 50. ठीक है. What is the amount of surplus and reserve to be disclosed in the balance sheet? Futura Limited कडे ठीक आहे सिक्युरिटी प्रीमियम 80 लाख, भांडवली राखीव 60 आणि सामान्य राखीव 90 लाख आणि साचलेला तोटा आहे 250 लाख. तर ताळेबंदात दाखवण्याचा राखीव अधिशेष रक्कम काय असेल? तर आन्सर बघा इथे आता जर याचं आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर कॅल्क्युलेशन्स करताना जर आपण इथे डिफाईन केलं तर 2,50,000 आपल्याला काय दिलेलं आहे इथे ॲक्युमुलेटेड लॉस दिलेला आहे. जर ॲक्युमुलेटेड लॉस जर आपण मायनस केला याच्यामधनं तर इथे आपल्याला येईल 20 लाख रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 13, इन द नोट्स टू अकाउंट कॉन्टिजेंट लायबिलिटी शॅल बी क्लासिफाईड एज. लेखाशेष टिपांमध्ये संभाव्य देयते खालील प्रकारे वर्गीकृत केले जातात. तर बघा क्लेम अगेन्स्ट कंपनी नॉट ॲक्नॉलेज ॲज अ डेप्ट, सेकंड गॅरंटीज and third other money for which company is contractually liable. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 14, इन केस ऑफ परचेस ऑफ असेट अंडर द इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टम, इन्स्टॉलमेंट ड्यू आफ्टर 12 months फ्रॉम द रिपोर्टिंग डेट शोन ॲज. हप्त्यावर खरेदी केलेल्या मालमत्तेच्या बाबतीत रिपोर्टिंग तारखेपासून 12 महिन्यानंतर देय असलेले हप्ते खालीलप्रमाणे दाखवले जातात. तर आन्सर आहे नॉन करंट लायबिलिटी, गैर चालू देयता. नेक्स्ट 15, ॲज पर शेड्यूल 3 ऑफ द कंपनी ॲक्ट 2030, इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बॉरोवर्स बाय फायनान्स कंपनी शुड बी शोन अंडर. कंपनी कायदा 2013च्या अनुसूची 3 नुसार फायनान्स कंपनीने कर्जदाराकडून मिळवलेल्या व्याज खालील मधून कोठे दाखवावे? तर आन्सर आहे 4th, रेव्हेन्यू अँड ऑपरेशन्समधून उत्पन्न. नेक्स्ट 16, इन्व्हेंटरीज आर व्हॅल्यू ॲट लोअर ऑफ डॅश आर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. साठा यामध्ये किमतीच्या किमान मूल्य किंवा निव्वळ साकार मूल्याच्या खालील मूल्यावर मोजला जातो. तो आन्सर आहे सेकंड, हिस्टोरिकल कॉस्ट, ऐतिहासिक खर्च. नेक्स्ट 17, द अमाऊंट ऑफ कॉल इन ॲडव्हान्स नॉट एट ॲडजस्टेड टिल द बॅलन्स शीट डेट इज शोन अंडर विच सब हेड ऑफ करंट लायबिलिटी. ताळेबंद दिनांकापर्यंत समायोजित न झालेली अगाऊ रक्कम कोणत्या चालू देयतेच्या उपकोणथाळीत दाखवली जाते? तर आन्सर आहे अदर करंट लायबिलिटी. ठीक आहे, इतर चालू देयते. नेक्स्ट 18, प्रपोज डिव्हिडंड इज ट्रीटेड ॲज डॅश इज शोन ॲज अ डिडक्शन रिझर्व अँड सरप्लस. शिफारस केलेल्या लाभांशाला म्हणून गणले जाते आणि तो राखीव व अधिशेष मधून वजा केला जातो. तो आन्सर आहे 4th, कॉन्टिजेंट लायबिलिटी, संभाव्य देयता. नेक्स्ट 19, कॅश रिसिव्ड फ्रॉम डिस्पोजल ऑफ शेअर आर क्लासिफाईड अंडर विच ॲक्टिव्हिटी इन कॅश फ्लो स्टेटमेंट. शेअर्स विक्रीतून प्राप्त झालेली रोकड कोणत्या क्रियाकल्पात वर्गीकृत केली जाते? आन्सर आहे सेकंड, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, गुंतवणूक क्रियाकलाप. नेक्स्ट 20, द मेन डिफरन्स बिटवीन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड इज द कॅल्क्युलेशन्स ऑफ. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीमधील मुख्य फरक कोणत्या गणनेत आहे? आन्सर आहे 3rd, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, चालू क्रियाकल्पांची रोकड प्रवाह. नेक्स्ट 21, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रिपेअरिंग कॅश फ्लो स्टेटमेंट. रोकड प्रवाह वितरण तयार करण्याचे उद्देश कोणते आहे? तर बघा, टू एक्सेस लिक्विडिटी अँड सॉल्व्हन्सी, टू शो इनफ्लो आउटफ्लो ऑफ कॅश अँड टू हेल्प इन डिसिजन मेकिंग. आन्सर इज ऑल ऑफ द अबोव. तरलता व दिवाळखोरीचा अंदाज घेणे, रोकड प्रवाह निर्गम दाखवतो आणि निर्गम निर्णय घेण्यात मदत करते. म्हणून आन्सर वरील सर्व. नेक्स्ट 22, वेन अ कंपनी रिपर्चेस इट्स ओन शेअर इज रेकॉर्ड्स. कंपनी जेव्हा स्वतःचे शेअर परत खरेदी करते तेव्हा ते कसे नोंदवले जाते? आन्सर आहे कॅश आउटफ्लो, 3rd, रोकड निर्गमन. नेक्स्ट 23, अ कॅश फ्लो स्टेटमेंट बिगिन्स विथ. रोकड प्रवाह विवरणाची सुरुवात होते. आन्सर आहे 3rd, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, चालू क्रियाकलाप. नेक्स्ट 24, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर 1 lakh अँड रिडीम ॲट 5% प्रीमियम ऑफ 5%. फ्रेश इक्विटी कॅपिटल इज 40,000 issued at par. What amount should be transferred to capital redemption reserve? 1 लाखचे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स 5% प्रीमियमवर रिडीम केले जातात. 40,000चे नवीन इक्विटी शेअर्स पावर जारी केले आहेत. तर कॅपिटल रिडम्पशन रिझर्वमध्ये किती रक्कम असतात? 1 लाख राहील
1,00,000 रिडीमेबल शेअर आहे मायनस 40,000 फ्रेश इश्यू, तर किती आले 60,000. आता 60,000 जर 5% केलं, 1,00,000वर 5% म्हणजे 5,000, तर 5,00,000 जर ॲडजस्ट केलं तर इथे आन्सर येईल 60,000. तर करेक्ट आन्सर येईल 60,000 ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट 25. द फायनल स्टेटमेंट ऑफ कंपनी शाल बी इन द फॉर्म प्रोव्हाइडेड इन. एखाद्या कंपनीचे आर्थिक विवरणपत्रे कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपात असावे? तर आन्सर आहे थर्ड, शेड्यूल 3, अनुसूची 3. तसंच बघा, अकाउंट्स PDF च्या सर्व PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स ऑल इन वन जे 750ला आहे, मॉक टेस्ट 150ला आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स 50ला आहे आणि रिव्हिजन बेस्ड MCQ PDF 200ला आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.